नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 यासाठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। जसं की तुम्हाला माहीतच आहे, महाराष्ट्र पोलीस भरती 2019 ही 19 ची असली तरी ती 21 मध्ये होणार असून ती सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे। त्या दृष्टिकोनातून लेखी परीक्षेचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे। आपल्या चॅनलवर आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 चा दररोज सराव करत आहोत, त्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, मानवी शरीरामध्ये हाडांची हाडे जोडणारी उती म्हणजे कोणती उती होय? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अस्थिबंध, पर्याय क्रमांक 2 आहे स्नायुबंध, पर्याय क्रमांक 3 चेतापेशी, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अस्थिबंध। ही उती मानवी शरीरामध्ये हाडांची हाडे जोडणारी उती म्हणून ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण महाराष्ट्र केसरी या प्रश्नावर किंवा या मुद्द्यावर यापूर्वी पोलीस भरतीमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न नीट लक्षात ठेवा। महाराष्ट्र केसरी 2000 प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 2 सन 2019 चे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचा विजेता कोण आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 युवराज पाटील, पर्याय क्रमांक 2 विजय चौधरी, पर्याय क्रमांक 3 हर्षवर्धन सदगीर व पर्याय क्रमांक 4 आहे अमोल बराटे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हर्षवर्धन सदगीर हे सन 2019 चे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेते आहेत। प्रश्न क्रमांक 3, बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मधुर भंडारकर, पर्याय क्रमांक 2 रोहित शेट्टी, पर्याय क्रमांक 3 करण जोहर, पर्याय क्रमांक 4 आहे अनुराग बासू। अशा प्रकारचा प्रश्न यापूर्वी विचारला गेलेला आहे, म्हणून हा प्रश्न घेतला आहे। तर पर्याय आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुराग बासू। अनुराग बासू हे बर्फी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत। प्रश्न क्रमांक 4, रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 हिल्टन एक कमिशन, पर्याय क्रमांक 2 अर्थ मंत्रालय, पर्याय क्रमांक 3 रिपोर्ट करन्सी अँड फायनान्स, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिल्टन एक कमिशन। या समितीने रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस केलेली होती। हा प्रश्न यापूर्वी विचारला गेलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, मुंबई येथे मेट्रो रेल्वेची सेवा कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अंधेरी बोरिवली मालाड, पर्याय क्रमांक 2 आहे अंधेरी वांद्रे माहीम, पर्याय क्रमांक 3 वर्सोवा अंधेरी घाटकोपर व पर्याय क्रमांक 4 आहे अंधेरी वर्सोवा ते घाटकोपर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्सोवा अंधेरी घाटकोपर येथून मुंबई येथे मेट्रो रेल्वेची सेवा या स्टेशन दरम्यान या स्टेशनपासून या स्टेशनपर्यंत आहे। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, प्रश्न नीट लक्षात ठेवा। मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 काठेवाडी, पर्याय क्रमांक 2 धारणी, पर्याय क्रमांक 3 गोमापूर व पर्याय क्रमांक 4 आहे हरिसाल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरिसाल। मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील हरिसाल हे गाव दत्तक घेतलेले आहे। यापूर्वी सचिन तेंडुलकर यांनी कोणते गाव दत्तक घेतले आहे असा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे। तर ते गाव होते डोंजा आणि मायक्रोसॉफ्ट या कंपनीने हरिसाल हे गाव दत्तक घेतलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, 15 फेब्रुवारी 2018 रोजी नेपाळचे 41वे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली होती? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 KP शर्मा ओली,
पर्याय क्रमांक 2 शेर बहादूर देवबा, पर्याय क्रमांक 3 KP कोयराला व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 KP शर्मा ओली यांनी 15 फेब्रुवारी 2018 रोजी नेपाळचे 41वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती आणि आता सध्या नेपाळचे पंतप्रधान हे KP शर्मा ओली हेच आहेत। प्रश्न क्रमांक 8 इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जयंत नारळीकर, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर के सिवान, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राधाकृष्णन व पर्याय क्रमांक 4 आहे डॉक्टर NB राव। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर के सिवान यांची इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे। सध्या इस्रोचे अध्यक्ष हे डॉक्टर के सिवान हेच आहेत। प्रश्न क्रमांक 9 श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट कोणता होता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सोलवा सावन, पर्याय क्रमांक 2 चांदनी, पर्याय क्रमांक 3 हमराज व पर्याय क्रमांक 4 आहे चोरी चोरी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोलवा सावन हा श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट होता। प्रश्न क्रमांक 10 भारतीय मूळाच्या कोणत्या अभिनेतेला टेलिव्हिजन सिरीजच्या म्युझिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2018 ने सन्मानित करण्यात आलेले होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अजित अन्सारी, पर्याय क्रमांक 2 अजीज अन्सारी, पर्याय क्रमांक 3 महेश ठाकूर व पर्याय क्रमांक 4 आहे महेश कोठारे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अजीज अन्सारी यांना भारतीय मूळाच्या अभिनेत्याला टेलिव्हिजन सिरीजच्या म्युझिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2018 ने सन्मानित करण्यात आलेले आहे। हा प्रश्न 2018 मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे, म्हणून हा प्रश्न जशास तसा घेतलेला आहे। अशाच प्रकारचे प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जातील। प्रश्न क्रमांक 11 सामाजिक कार्यकर्ते खालीलपैकी कोणाला सामाजिक कार्यासाठीचा वर्ष 2019चा मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दीपिका पदुकोण, पर्याय क्रमांक 2 काजोल, पर्याय क्रमांक 3 माधुरी दीक्षित व पर्याय क्रमांक 4 आहे कैलास सत्यार्थी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कैलास सत्यार्थी यांना सामाजिक कार्यासाठीचा 2019चा मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 12 जयतू शिवाजी हे काव्य कोणी लिहिले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बाबासाहेब पुरंदरे, पर्याय क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 3 ग.दी. माडगूळकर व पर्याय क्रमांक 4 आहे रणजित देसाई। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर यांनी जयतू शिवाजी हे काव्य लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 13 रशियन क्रांतीचा परावर्तक कोण होता? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुसोलिनी, पर्याय क्रमांक 3 सॉक्रेटिस, पर्याय क्रमांक 3 लेनिन व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लेनिन हा रशियन क्रांतीचा परावर्तक होता। प्रश्न क्रमांक 14 डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर, पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे व पर्याय क्रमांक 4 आहे लोकमान्य टिळक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 15 रास्त गोफ्तार हे वर्तमानपत्र कोणाचे होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 3 राजा राममोहन रॉय व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी यांचे रास्त गोफ्तार हे वर्तमानपत्र होते। प्रश्न क्रमांक 16 राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक
कोणत्या सभागृहासाठी करतात? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राज्यसभा, पर्याय क्रमांक 2 लोकसभा, पर्याय क्रमांक 3 विधानसभा व पर्याय क्रमांक 4 आहे ग्रामसभा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राज्यसभा। राष्ट्रपती हे 12 नामवंत व्यक्तींची राज्यसभा या सभागृहासाठी नेमणूक करतात। प्रश्न क्रमांक 17 ग्रामीण मार्गाची देखभाल कोणती संस्था करते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जिल्हा परिषद, पर्याय क्रमांक 2 राज्य शासन, पर्याय क्रमांक 3 ग्रामपंचायत व पर्याय क्रमांक 4 आहे स्थानिक संस्था। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जिल्हा परिषद। ग्रामीण मार्गाची देखभाल ही जिल्हा परिषद ही संस्था करते। प्रश्न क्रमांक 18 संसदेच्या 2 अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त किती असतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 3 महिने, पर्याय क्रमांक 2 2 महिने, पर्याय क्रमांक 3 6 महिने व पर्याय क्रमांक 4 आहे 12 महिने। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संसदेच्या 2 अधिवेशनामधील कालावधी हा जास्तीत जास्त 6 महिने इतका असतो। प्रश्न क्रमांक 19 राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला संबोधता येईल? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पंतप्रधान, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 सरन्यायाधीश व पर्याय क्रमांक 4 आहे मुख्यमंत्री। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती यांना राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून संबोधता येईल किंवा संबोधता येते। प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी काय भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सरनामा, पर्याय क्रमांक 2 मूलभूत कर्तव्य, पर्याय क्रमांक 3 एकेरी नागरिक तत्व, पर्याय क्रमांक 4 आहे धर्मनिरपेक्षता। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सरनामा। सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा होय। प्रश्न क्रमांक 21 भारतीय पोलीस सेवेचा जनक म्हणून कोणास मानले जाते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 2 मौलाना आझाद, पर्याय क्रमांक 3 सरदार पटेल व पर्याय क्रमांक 4 आहे महात्मा गांधी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरदार पटेल यांना भारतीय पोलीस सेवेचा जनक म्हटले जाते किंवा मानले जाते। प्रश्न क्रमांक 22 राज्य शासनाची मनोधैर्य योजना ही कशाशी निगडीत आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बाल विकासाशी, पर्याय क्रमांक 2 लैंगिक अत्याचार पीडित महिलांशी, पर्याय क्रमांक 2 शैक्षणिक हक्कांशी व पर्याय क्रमांक 4 आहे मुलींना शैक्षणिक शिष्यवृत्ती याच्याशी। तर पर्याय याचा बरोबर आहे पर्याय क्रमांक 2 लैंगिक अत्याचार पीडित महिला यांच्याशी राज्य शासनाची मनोधैर्य ही योजना निगडीत आहे। प्रश्न क्रमांक 23 भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 3 पंजाब व पर्याय क्रमांक 4 आहे कर्नाटक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश। भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे, त्यामुळे हा प्रश्न नीट लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 24 मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शिवाजी सावंत, पर्याय क्रमांक 2 वि.वा. शिरवाडकर, पर्याय क्रमांक 4 बाबा भांड व पर्याय क्रमांक 4 आहे बाबा कदम। पर्याय क्रमांक 3 आहे बाबा भांड व पर्याय क्रमांक 4 आहे बाबा कदम। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय ही कादंबरी लिहिलेली आहे। प्रश्न क्रमांक 25 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आनंदश्रम, पर्याय क्रमांक 2 आनंदवन, पर्याय क्रमांक 3 आनंदग्रह, पर्याय क्रमांक 4 आनंदमठ। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आनंदवन। आनंदवन हे बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव आहे।
प्रश्न क्रमांक 26, अनाथ मुलांसाठी स्वनाथ मोबाईल ॲप्स कोणत्या राज्याने सुरू केले आहे? अनाथ मुलांसाठी स्वनाथ मोबाईल ॲप्स कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर पर्याय आहेत महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल व पर्याय क्रमांक 4 आहे बिहार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्र या राज्याने अनाथ मुलांसाठी स्वनाथ मोबाईल ॲप्स या ॲपची निर्मिती केलेली आहे किंवा हे ॲप सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 27, हा प्रश्न नीट लक्षात ठेवा. G20 शिखर संमेलन व त्यांची परिषद कुठे आयोजित झाली याच्यावर वारंवार प्रश्न हे विचारले जातात. प्रश्न क्रमांक 27 आहे, सन 2019ची G20 शिखर संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 चीन, पर्याय क्रमांक 2 फ्रान्स, पर्याय क्रमांक 3 भारत व पर्याय क्रमांक 4 आहे जापान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जापान. जापान या देशामध्ये G20 2019चे शिखर संमेलन आयोजित करण्यात आलेले होते. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28, हाय स्पीड इंटरनेटमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 11वा, पर्याय क्रमांक 2 10वा, पर्याय क्रमांक 3 4था व पर्याय क्रमांक 4 आहे 100वा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10वा. हाय स्पीड इंटरनेटमध्ये भारताचा 10वा क्रमांक लागतो. या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. धन्यवाद.